नमस्कार मित्रांनो, आपल्या शेतामध्ये आपण मोसंबी ह्या झाडाविषयी एक डुकराने मोसंबीच्या बुडाला बघू शकता. प्रत्येक झाडाच्या बुडाला असं उत्खनन केलंय बघा. इतकं खांदिलंय मित्रांनो, हे बघून घ्या. सर्व असं जसं काही आपण टाचणी करतो त्या प्रकारे डुकरांनी प्रत्येक झाडाच्या बुडाला मोसंबीच्या असं उकरून घेतलेलं आहे. तुम्हाला प्रत्येक झाड एक दाखवतो मी. एकही झाड सोडलेलं नाही मित्रांनो. हे बघा, इतकं त्यांनी काम केलेलं आहे की तुम्ही असं बघू शकता. प्रत्येक झाड असं उकरू घेतलेलं आहे. हे बघा, हे त्यांचे पाय. काल पाऊस पडला होता मित्रांनो, त्यांनी इतके असं उकरलंय की आपल्याला चाचणी करायचं कामच पडलेलं नाही. आता पाऊस पडलेला असल्यामुळे त्याला सोपं गेलं ते उकरण्यासाठी. हे बघा, आणि याच्यामध्ये आपण कापूस हे पीक घेतल्यामुळं आपल्याला जास्त काही म्हणजे नुकसान झालेलं नाही. त्याच्यात जर सोयाबीन असती तर जास्त प्रमाणात नुकसान झाले असते. हे बघा, पूर्ण जेवढे मोसंबी आपले 150 ते 200 झाड आहे आपले, हे पूर्णपणे असे त्यांनी उकरून घेतलेले बघू शकता आपण. तर त्यांच्यामुळं भरपूर असा आपला एक फायदा आहे म्हणायला लागेल. म्हणजे जे काही झाडाचं काही ठिकाणी झाडं नुकसान झाली बघा, झाडं कशी हे केली, पण जे काही त्यांनी कामगिरी केलेली ही महत्त्वपूर्ण कामगिरी द्यायची. हे बघून घेऊ शकता. या ठिकाणी डायरेक्ट पपईच पलटी मारली त्यांनी. डायरेक्ट मुळ्याच खाऊन टाकले पपईचे. पपईच्या मुळ्या खाते डायरेक्ट. या प्रकारे डुकरांनी सगळे जे काही मोसंबीचे बुड आहे हे पूर्णपणे असे उकरू घेतलेले. एकही झाड सोडलेलं नाही. तर मित्रांनो, हे जे काही झालं ते आपण शेणखत टाकलं होतं मोसंबीला. शेणखत टाकल्यामुळं हे डुकरांनी जास्त प्रमाणात या ठिकाणी उकरून घेतलेले. त्यांनी या मोसंबीच्या बुडाला तेच काही रात्री 8 वाजता आली ती डुकरं आणि पूर्ण हे खोदून घेतलेली मोसंबी. बघा, पूर्णपणे काळं रान करून टाकलेले बघू शकता तुम्ही. असं एकही झाड सोडलं नाही त्यांनी. हे बघा, काय गवत आहे, गवत कसं निघलं, म्हणजे इतकं उकरलेलं आहे त्यांनी. जास्त काही प्रमाणात नुकसान झाली नाही आपली. पूर्णपणे मोसंबीची टाचणी करून त्यांनी आपल्याला फ्रीमध्ये दिलेली. पूर्ण झाडं असे खोदून घेतलेली. बघू शकता किती खोल खाणलं त्यांनी. जमिनीपासून इथभर खोल खाणलेलं आहे. म्हणजे असं पूर्ण झाडाची एकंदर चांगल्या प्रमाणात टाचणी करून घेतलेली आपण डुकरांकडून. हे खाण्याचं जे काही खाणलं त्यांनी, हे आपण शेणखत टाकलेलं आहे. शेणखतामुळं त्यांनी जे काही त्याच्यामध्ये शिदूड असतात, जीव, जमिनीतील जीव, हे जीव खाण्यासाठी त्यांनी हे काम केलेलं आहे. तर मित्रांनो, हे चांगलीच कामगिरी केलेली.
पण याच्यामधून नुकसान भरपूर आहे आपलं. म्हणजे काही ठिकाणी सरकीचे बी फाट्या हे मोडलेले. पण आपली फ्रीमध्ये टाचणी झालेली बघून घेऊ शकता. पूर्णपणे उकरून दिलेली त्यांनी आपल्याला. तर या डुकरांचा व्हिडिओ कसा वाटला आपण कमेंट कळवा.